अकोल्यातील नेहरू पार्क ते गोरक्षण रोडवर होर्डिंग दिसावीत म्हणून हिरव्यागार वृक्षांची कत्तल होत असल्याचा गंभीर आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे। या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून मनपाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे असा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रात आज सिमेंटच्या जंगलासाठी हिरवाईचाच बळी दिला जात असल्याचा आरोप अकोल्यात समोर आला आहे। नेहरू पार्क ते गोरक्षण रोड परिसरात होर्डिंग्स स्पष्ट दिसावीत म्हणून हिरवीगार झाडे छाटली किंवा तोडली जात असल्याचा गंभीर आरोप वृक्षप्रेमी अजय गावंडे आणि त्यांच्या सहकार्याने केला आहे। शहर हिरवेगार करण्यासाठी एकीकडे वृक्षप्रेमी जीवाचे रान करत असताना दुसरीकडे काही आर्थिक फायद्यासाठी वृक्षांची कत्तल होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। संबंधित होर्डिंग्स तातडीने हटवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। आता प्रश्न असा आहे की सिमेंटच्या जंगलात हिरव्यागार वनराईचे स्वप्न पाहणाऱ्या वृक्षप्रेमींना न्याय मिळणार का, की काही मोजक्या पैशांसाठी महापालिका अशा प्रकारांना पाठीशी घालणार? या प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनाला द्यावेच लागणार आहे। या रोडवर आज सकाळी पहाटे आम्ही पाहिलं, इथं 7 ते 8 वर्षाचं पिंपळाचं झाड तोडून टाकण्यात आलं होतं। याच्या आधी 19 तारखेला जूनला हे इथं हा वृक्ष तोडला होता। आम्ही या वृक्षाचं प्लॅस्टर करून याला पुन्हा जगवलं। आज याला पालवी आली। आता काय झालं की हाही वृक्ष तोडून राहिले। याचं मग आम्ही खूप शोध घेतला। आम्ही विचार केला की हे वृक्ष का तोडत आहेत, याच ठिकाणचे का? साधारण 10-12 फूट अंतरात 2 झाड। हा पोस्टरवाला जो आहे हे होल्डिंगच्या मध्ये हे झाडं येतील आणि ते दिसणार नाही म्हणून हा होल्डिंग वाला हे 2 झाडं तोडले। आजही प्रयत्न केला आणि 19 तारखेला जूनला हे झाड तोडून टाकलं होतं। आमची अशी मागणी आहे की याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे जितके होल्डिंग या रोडवरचे आहेत ते झाड त्याच्यामुळे लोक तोडून राहिले हे होल्डिंग वाले, आणि हे होल्डिंग काढण्यात यावे अशी आमची मनपा आयुक्त साहेबांना विनंती आहे। आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करण्यात यावे। त्या आता तिकडे एका माणसानं झाडच कापून टाकलं, त्याला मनपाची परवानगी नाही तरी त्याने झाड कापून टाकलं। औदुंबराचं 60 ते 70 वर्षाचं झाड आहे। आम्ही त्याच्यासाठी संघर्ष करून आलो। आज आम्ही मनपा आयुक्ताला भेटून आलो। परवानगी नाकारल्यावरही तो बुंद्यासह तोडून राहिला। म्हणजे हे काय चाललं काय या शहरात? वृक्षारोपण सरकार करील, पण हे वाचवणं फार गरजेचं झालं आणि जनजागृती याबाबत झाली पाहिजे। लोकांनी सहभाग घेतला पाहिजे आणि तक्रारी दाखल झाल्या पाहिजे, आणि गुन्हे दाखल जर झाले तर पुन्हा हे लोक असं करणार नाही।